बालमित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, वास ही विकत घेण्याची गोष्ट आहे का? वस्तू विकत घेतो पण तिचा सुगंध फुकट पितो, बरोबर ना? पण आपल्या आयुष्यात अनेकदा असे लोक भेटतात जे सामान्य नियमांना चुकीच्या पद्धतीने वापरतात. आज आपण अशाच एका लोभी हलवायला आपल्या बुद्धीने हरवणारी शिवानीची गोष्ट बघणार आहोत. ही गोष्ट शिकवते की चतुर बुद्धी आणि धाडस कोणत्याही मोठ्या समस्यांवर आणि अन्यायावर मात करू शकते. चला तर मग वासाची किंमत नेमकी काय असते ते बघूयात. कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. आठ 10 वर्षांची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि अधूनमधून बाजारात चक्कर मारायची. भजी आणि भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला आणि म्हणाला, ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे. अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. काय माणूस आहे हा? नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे? खुळाच दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली. आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. का ग? काय झालं? कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे. तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. आले का पैसे? लवकर दे. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा. खूळ खूळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन मिळाले पैसे? कसले पैसे? कुठं मिळाले? अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज, बरोबर की नाही? बरोबर, अगदी बरोबर. शाब्बास शाब्बास शिवानी. शिवानी.
आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. पाहिलं ना, बुद्धीच्या जोरावर अन्याय करणाऱ्यालाही नमवता येते. शिवानीने सिद्ध केले की मिठाईच्या वासाची किंमत पैशाच्या आवाजाने फेडता येते. तुमच्या आयुष्यातही अडचणी आल्या तर घाबरू नका. शांतपणे विचार करा, त्यावर बुद्धीने मार्ग काढा. धन्यवाद.